नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती आपल्या चॅनलवरच्या सचिन देशमुख नावाच्या एका वाचक मित्राने मला पाठवलेली आहे आणि ती कथा मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव सचिन देशमुख. आता हा जो प्रसंग माझ्यासोबत घडलेला होता त्याला घडून साधारण 2 वर्ष झाली असतील. त्यावेळी माझी नवीनच पुण्यामध्ये बदली झालेली होती आणि ही पुण्यामध्ये काम करायची माझी पहिलीच वेळ. आता पुण्यामध्ये राहायला पण मला कोणताच प्रॉब्लेम नव्हता, कारण माझे नातेवाईक पुण्यामध्ये राहायलाच होते. त्यांचं घर नऱ्यामध्ये होतं. आता जी पुण्याची लोक असतील त्यांना माहीतच आहे, नरे गाव हे पुण्याच्या एकदम बाहेरच्या बाजूला, एकदम डोंगराच्या कुशीत. आता मी ज्या नातेवाईकांच्या घरामध्ये राहत होतो ते घर त्या कॉलनीमधलं शेवटून 3ऱ्या नंबरचं घर. म्हणजे आमच्या घराच्या पलीकडं फक्त 2च घरं होती. त्यानंतर लागत होता तो एक मोठा डोंगर. माझी कंपनी माझ्या घरापासून साधारणतः एक अर्ध्या तासाच्या अंतरावरच होती. त्यामुळं मला तिथून कंपनीकडे ये जा करणं पण एकदम सोपं पडायचं. आता मी ज्या घरामध्ये राहत होतो ते घर 2 मजली होतं. खालच्या मजल्यावर माझे सगळे नातेवाईक राहायचे आणि वरच्या मजल्यावर फक्त एक 1 रूम किचन अशा पद्धतीची रूम होती आणि पुढच्या बाजूला एक छोटासा वरांडा पण होता. आणि घराच्या पुढूनच मुख्य रस्ता जात असल्यामुळे बाल्कनीत बसलं की मला रस्ता एकदम स्पष्ट दिसायचा. आता त्या दिवशी मला वाटतं माझा पुण्यातला पहिलाच दिवस. त्यावेळी माझी रूमची तर सोय झाली होती. राहता राहिला प्रश्न तो म्हणजे मेसचा, तर तो पण आता मिटला होता, कारण माझे नातेवाईक बऱ्याच जणांना खानावळीचा डबा द्यायचे आणि मी त्यांच्याकडेच खानावळ लावलेली होती. पहिलाच दिवस असल्यामुळं त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं. आता तिथलं सगळं जेवण वगैरे आटोपून मी पुन्हा माझ्या वरच्या रूममध्ये येऊन बसलो. दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला जायला सुरुवात करणार होतो. त्यामुळं दुसऱ्या दिवशीची सगळी तयारी करून मी पुन्हा माझ्या रूमच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये येऊन निवांत बसलेलो होतो. तसं पण मला लवकर झोपायची सवयच नव्हती. मी माझ्या मोबाईलमध्ये टाईमपास करत बराच वेळ त्या वरांड्यामध्ये बसलेलो होतो. लांब शहरातून येणारा रस्ता आमच्या घराच्या समोरूनच दुसऱ्या बाजूच्या 1-2 घरापर्यंत जाऊन तिथंच संपत होता. जवळजवळ रात्रीचे 12 वाजले तरी मी अजून बाल्कनीमध्ये बसून माझ्या मोबाईलमध्येच तोंड घालून बसलेलो होतो. तेवढ्यात मला वाटतं 12:15च्या दरम्यान मला कुणाच्या तरी बाईकचा आवाज आला. म्हणून मी माझी नजर मोबाईलमधून हटवली आणि समोरच्या रस्त्याकडे बघायला लागलो. तर मला असं दिसलं की शहरातून येणाऱ्या रस्त्याकडून एक बाईक आमच्या घराच्या समोरून एकदम हळू चाललेली होती. त्या बाईकवर एक 50-55 वर्षाचे वयस्क गृहस्थ होते. डोक्याला हेल्मेट, पायामध्ये काळे बूट. त्यांच्या एकूण पेहरावावरून ते कुठेतरी कामाला असावेत असं मला स्पष्ट जाणवत होतं. कदाचित त्यांची रात्रपाळी असेल आणि आत्ताच त्यांच्या कामाची सुट्टी झाली असेल आणि ते घराकडे चाललेले असतील, असा मी माझ्याच मनात विचार केला. पण एक गोष्ट मात्र मला थोडीशी खटकली होती. त्यांच्या गाडीच्या मागं एक बाई पण बसलेली होती. तिच्या अंगावर हिरव्या रंगाची साडी होती आणि तिनं तोंडावर पदर घेतलेला होता. त्यावेळी मला प्रश्न पडला की हे काका कामाला असतील हे ठीक आहे, पण एवढ्या रात्री त्यांच्यासोबत ही बाई कोण असेल? पुन्हा मीच विचार केला, मला काय करायचं आहे, असेल त्यांच्या घरातलीच कुणीतरी. असा विचार करून मी पुन्हा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. ती गाडी आता आमच्या घरासमोरून थोडीशी पुढं निघून गेली आणि सगळ्यात शेवटच्या घराजवळ जाऊन थांबली. त्यानंतर बऱ्याच वेळानं मी पुन्हा झोपायला गेलो. आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो. माझं सगळं आवरून मी कामावर गेलो. पहिला दिवस एकदमच चांगला गेला. संध्याकाळी 5 वाजता मी पुन्हा घरी परत आलो. खालच्या नातेवाईकांनी मला चहासाठी बोलावलेलं होतं. तिथं चहा पिऊन संध्याकाळचा डबा घेऊन मी पुन्हा माझ्या रूममध्ये येऊन बसलो. तसं मला रात्री उशिरात जेवायची सवय. मी रात्री 9:30 वाजता जेवलो आणि पुन्हा बाल्कनीमध्ये निवांत बसलो. आणि त्या दिवशी पण मी जवळजवळ 12 वाजेपर्यंत मोबाईलमध्ये टाईमपास करत बसलेलो होतो. आणि अचानक 12:15ला
मला पुन्हा एका मोटरसायकलचा आवाज आला. तसं मी दचकून पुन्हा रस्त्याकडे बघितलं. तसं मला दिसलं की कालचेच काका त्यांच्या घराकडे चाललेले होते. आणि विशेष म्हणजे आज पण त्यांच्या गाडीवर ती बाई होती. आणि आज पण तिच्या अंगावर हिरव्याच रंगाची साडी होती, डोक्यावर पदर घेतलेला होता. ती गाडी पुन्हा शेवटच्या घराजवळ जाऊन थांबली. पण ती गाडी जरी थांबली असली तरी माझ्या मनातली विचाराची चक्र मात्र आता जोरजोराने चालायला लागलेली होती. मी विचार करत होतो की कोण असेल ती बाई आणि रोजच त्या काकांसोबत काय येत असेल. आणि हा विचार करत करत मला झोप यायला लागली. मी पुन्हा झोपायला निघून गेलो. आता त्या दिवसापासून जवळजवळ एक आठवडाभर मी रात्री 12-1 वाजेपर्यंत माझ्या रूमसमोरच्या बाल्कनीमध्ये बसायचो. आणि रोजच मला 12:15-12:30च्या आसपास ते काका त्यांच्या मोटरसायकलवरून आलेले दिसायचे. आणि रोजच त्यांच्यासोबत ती हिरवी साडी घातलेली, डोक्यावर पदर घेतलेली बाई असायची. मी उगीचच वेगवेगळे अंदाज बांधायला लागलो. पण खरं काय होतं ते मला अद्याप माहितीच नव्हतं. आता दुसऱ्या दिवशी शनिवार होता. सकाळ सकाळीच आमचे खालचे नातेवाईक माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी मला सांगितलं की ते 2 दिवसासाठी त्यांच्या गावाला चाललेले आहेत. त्यामुळे 2 दिवस तुम्हाला जेवणाचं ॲडजस्ट करावं लागेल. तसं मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेन. त्यानंतर 1 तासाभरातच ते त्यांच्या गावाला निघून गेले. आता त्या घरामध्ये मी फक्त एकटाच होतो. शनिवार रविवार मला सुट्टीचाच दिवस होता. आंघोळी वगैरे सगळं आवरेपर्यंत 9 वाजून गेलेले होते आणि मला भूक पण लागली होती. आणि मी घराच्या खाली जाऊन थोडीशी चौकशी केली असता मला कळलं की त्या घरापासून थोड्याच अंतरावर एक इडलीगृह आहे. आणि मी ठरवलं की तिथं जाऊन पोटभर इडली खावी, म्हणजे आपल्याला लवकर भूक लागणार नाही. आणि मी 5च मिनिटात चालत त्या इडलीगृहामध्ये पोचलो. तिथं नाश्ता करण्यासाठी बरीचशी गर्दी पडलेली होती. मी आता माझी इडलीची प्लेट घेतली आणि एका टेबलवर बसून मी त्या इडली सांबारवर ताव मारायला लागलो. तेवढ्यात इकडं तिकडं बघत असताना माझी नजर एका व्यक्तीवर गेली आणि मला वाटलं की या व्यक्तीला आपण कुठंतरी बघितलं आहे. थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून रोज रात्री बाईकवरून येणारे जे काका होते तेच आहेत. बरीचशी खात्री केल्यानंतर मी उठून त्यांच्या टेबलावर जाऊन बसलो आणि मी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायला लागलो. मी त्यांना विचारलं, काका तुम्ही कुठं कामाला वगैरे आहात का? तसं त्या काकांनी पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं, कारण त्यांची आणि माझी अजिबात ओळख नव्हती. आणि एखाद्या अनोळखी माणसाने त्यांना हा प्रश्न विचारणे हे त्यांच्यासाठी अनपेक्षितच होतं. थोडा वेळ माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं, हो. त्यानंतर मी पुन्हा त्या काकांना विचारलं, काका तुम्ही एवढ्या रात्री कसं घरी येता? तसं ते काका म्हणाले, ज्यावेळी मला रात्रपाळी असते त्यावेळी मला रात्री 12-12:30 वाजताच घरी यावं लागतं. त्यानंतर मी त्या काकांशी पुन्हा बोलायला लागलो. मी म्हणालो, काका तुमच्या घराच्या अलीकडं एक घर सोडून जे घर आहे मी तिथंच राहायला आहे. मी पण एका कंपनीमध्ये कामाला आहे. त्यावर काकांनी फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, पण ते मला काहीच बोलले नाहीत. त्यानंतर थोडा वेळ शांत बसून मी पुन्हा काकांना विचारलं, काका तुमच्या घरातलं पण कुणी तुमच्यासोबत कामाला आहेत का? तसे काका म्हणाले, नाही, माझ्या घरामध्ये मी फक्त एकटाच असतो. माझी बाकीची फॅमिली गावाला आहे. तसं मात्र मला प्रश्नच पडला, जर काका एकटेच इथं राहायला असतील तर रोज त्यांच्या बाईकवर जी बाई येते ती कोण असेल? क्षणभर माझ्या मनात विचार आला की काकांचं कुठं अफेअर तरी नसेल ना, त्यामुळं ही गोष्ट त्यांना विचारावी की नाही हाच मला प्रश्न पडला होता. पण माझ्या मनातलं कुतूहल काही केले कमी होत नव्हतं आणि मी धाडस करून काकांना विचारलं, काका मग रोज रात्री तुमच्या बाईकवर जी बाई असते ती कोण आहे? आता मी जसं असं बोललो तसं काका एकदम दचकले आणि ते माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागले आणि त्यांच्या तोंडातून एक उद्गार निघाला, काय? ओ मिस्टर, तुम्हाला काय वेडबीड लागले की काय? उगीच तोंडाला येईल ते बरळू नका. मी इथं एकटा राहतो आणि रोज संध्याकाळी मी एकटाच माझ्या बाईकवरून परत येतो. मग तुम्हाला माझ्या बाईकवर बाई दिसली तरी कुठून? काका चांगलेच संतापले होते आणि मला वाटलं की आता आपणच माघार घ्यावी. आणि मी पुन्हा काकांना सॉरी म्हणालो आणि पुन्हा त्यांना म्हणालो की काका कदाचित माझा गैरसमज झाला असेल.
असं बोलून मी पुन्हा माझी इडली संपवून त्या हॉटेलमधून बाहेर पडलो. खरं तर ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी गेलो होतो त्या प्रश्नाचं उत्तर तर मला मिळालेलं नव्हतंच. उलट माझ्या मनातले प्रश्न आता अजून वाढले होते. कारण मी एकदा नाही तर जवळजवळ एक आठवडाभर त्या काकांच्या बाईकवर त्या बाईला बघितलेलं होतं. त्यानंतर अजून एक आठवड्याभराचा काळ गेला आणि एका शनिवारी माझे बाबा आणि माझा छोटा भाऊ माझ्याकडे आलेले होते. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं मी बाबांना आणि माझ्या भावाला पुण्यामध्ये सगळीकडे फिरवलं. संध्याकाळचं जेवण बाहेरच करून आम्ही पुन्हा घरी आलो. वडिलांना आणि भावाला घरी सोडून माझ्या प्रोजेक्टचं काम करण्यासाठी माझ्यासोबत माझ्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. जाताना मी बाबांना आणि माझा छोटा भाऊ बाबू या दोघांना पण सांगितलं होतं की मला यायला उशीर लागेल. जवळजवळ रात्री 12:30 वाजेपर्यंत आम्ही आमच्या प्रोजेक्टचं काम करत होतो. काम पूर्ण झाल्यानंतर मी 12:30 वाजता त्याच्या घरून माझ्या बाईकवरून निघालो. त्याचं घर आमच्या घरापासून एक 15 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि मी रात्री 12:45 वाजता माझ्या घराजवळ येऊन पोचलो आणि मी माझी ओझरती नजर वरच्या मजल्यावरच्या माझ्या बाल्कनीमध्ये टाकली. त्यावेळी मला असं दिसलं की माझा छोटा भाऊ बाबू अजून पण जागाच होता. पण जसं मी घराच्या एकदम जवळ गेलो तसं मला जाणवलं की माझ्या भावाची म्हणजे बाबूची नजर माझ्यावरच खिळलेली होती. मी आता गाडी अंगणामध्ये पार्क केली आणि पुन्हा जिन्यावरून वरच्या मजल्यावर गेलो. रूममध्ये गेलो तर बाबा चांगले झोपलेले होते. मी पुन्हा माझे कपडे वगैरे चेंज करून पुन्हा बाल्कनीमध्ये जाऊन बसलो आणि मी बाबूला विचारलं, बाबू तो अजून झोपला नाहीस का? पण बाबूनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. उलट तोच मला म्हणाला, दादा हे सगळं काय आहे? तसं मी म्हणालो, कशाबद्दल बोलतोयस तू बाबू? तसं बाबू पुन्हा मला म्हणाला, 2 आठवडे झाले नाहीत तुला पुण्याला येऊन आणि तू हे सगळं चालू केलंस? तसं मला खूपच आश्चर्य वाटलं आणि मी बाबूला म्हणालो, अरे बाबू काय बोलतोयस तू? काय चालू केलं आहे मी? जरा स्पष्ट बोल ना. तसं बाबू मला म्हणाला, दादा तुझ्या बाईकवर मागं जी बाई होती ती कोण होती? तसं मला एक आश्चर्याचा आणि एक भीतीचा धक्काच बसला. क्षणभर मला वाटलं की बाबू माझी चेष्टा तर करत नाही ना. आणि मी बाबूला म्हणालो, बाबू काहीतरी बोलू नकोस, तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे का? तसं बाबू म्हणाला, चुका करून त्यावर पांघरून घालू नकोस. आता येताना मी बाल्कनीमधून बघत होतो, तुझ्या बाईकवर एक बाई होती. तसं मी बाबूच्या जवळ गेलो आणि त्याचे दोन्ही हात माझ्या हातामध्ये घट्ट पकडून मी त्याला विचारायला लागलो, बाबू खरं बोल. तसं बाबू म्हणाला, हो दादा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझ्या बाईकवर मला एक बाई दिसली. तसं मात्र माझ्या मनात आता शंकेची पाल चुकायला लागलेली होती आणि त्याची खात्री करण्यासाठी मी बाबूला विचारलं, बाबू ती बाई दिसायला कशी होती? तसं बाबू म्हणाला, त्या बाईचा चेहरा काय मला दिसला नाही कारण तिनं तोंडावर पदर घेतलेला होता. तशी माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढली. माझ्या हातापायाला कंप सुटला. त्या थंडीमध्ये सुद्धा मला दरदरून घाम फुटला. आता मी बाबूला एक शेवटचाच प्रश्न विचारला, बाबू तिच्या अंगावर कोणत्या रंगाची साडी होती? तसं बाबू म्हणाला, हिरव्या रंगाची. आता मात्र मला भोवळच यायची बाकी राहिली होती. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागली होती आणि मी मटकन खाली गुडघ्यावर बसलो. तसं बाबूला कळलं की काहीतरी विचित्र घडले. बाबू पटकन माझ्यासाठी पाणी घेऊन आला. मी थोडंसं पाणी पिलो. त्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. पुन्हा मी बाबूला म्हणालो, बाबू बाल्कनीत अजिबात थांबू नको, पटकन घरामध्ये चल. आणि आम्ही दोघे पण घरामध्ये गेलो. मी झोपायचा प्रयत्न करत होतो पण मला झोप काही केली येत नव्हती कारण माझ्या मनात आता विचारांचं वादळ उठलेलं होतं. कसं तरी ती रात्र मी ढकलली. सकाळी बाबा आणि माझा छोटा भाऊ बाबू हे लवकरच गावाला निघून गेले. त्यानंतर माझे खालचे नातेवाईक काका माझ्या रूममध्ये आले आणि मी चांगली संधी बघून माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग त्यांना एकदम सविस्तर सांगितला. तसं त्यांना पण एक धक्का बसला. मी बरीच विचारपूस केल्यानंतर त्या काकांनी मला सांगितलं, सचिन आम्ही पण बऱ्याच दिवसापासून या अफवा ऐकलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना हा भयानक अनुभव आलेला आहे पण आम्ही मात्र कधी त्या बाईला बघितलेलं नाही. पण बऱ्याच लोकांच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं की रात्री 12 नंतर जो कोणी या रस्त्यावरून प्रवास करेल त्याच्या गाडीवर ती बाई बऱ्याच वेळा बघायला मिळते.
आज तुझ्या तोंडून हा प्रसंग ऐकून आता आमची पण खात्री पटली की नक्कीच इथं काहीतरी विचित्र आहे. आणि त्या दिवशी मला खात्री पटली की कुठली तरी शक्ती होती जी त्या रस्त्यावर रात्री 12 नंतर वावरायची. ते नेमकं काय होतं ते मला माहिती नव्हतं, पण ते जे काही होतं ते एकदम अकल्पनीय आणि एकदम विलक्षण होतं.